जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपु निर्दोष मिरवत असे स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकारू महामंडळ मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरु कृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नमिली मिया नमिली मिया. नमस्कार. मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी 2021 या दिवशी सर्व रसिकांचं स्वागत आहे मायबोलीच्या कार्यक्रमात. मायबोली ही मराठी साहित्य रसिक मंडळ या नावानं ब्रह्मांड परिसरात सर्वांना माहिती आहे आणि आमच्या ह्याचा मुख्य उद्देश असा आहे की मराठी भाषेची जमेल तशी सेवा करणं. 27 फेब्रुवारी 2021 हा दिवस यंदा तरी कोविड किंवा कोरोनाच्या दाट सावलीखाली दाखवला गेलेला आहे आणि त्यामुळं आम्हाला हा कार्यक्रम प्रत्यक्ष हॉलमध्ये करता येणं शक्य नसल्यामुळं आम्ही तो व्हर्च्युअल या पद्धतीनं करत आहोत. तर मराठी राजभाषा दिन कशासाठी साजरा करतो आपण? तर एक लक्षात घ्या की आपल्या समाजाची आर्थिक समृद्धी ही बऱ्यापैकी झालेली आहे, होत आहे, परंतु नुसती आर्थिक समृद्धी पुरेशी नाही, त्यासाठी सांस्कृतिक समृद्धी पण व्हायला पाहिजे. आणि आपली सांस्कृतिक समृद्धी जर व्हायची असेल तर आपल्याला मराठी साहित्य, मराठी भाषा यांची पण समृद्धी करायला पाहिजे. तर साहित्य हे सांस्कृतिक समृद्धी करण्याला कसा हातभार लावतो? तर 2-3 वेगवेगळ्या प्रकारे साहित्य मराठी सांस्कृतिक समृद्धी करायला भाग पाडतो. एक म्हणजे वाचकाच्या सर्व मनांना मराठी साहित्य अंतर्मुख करतं, त्यांना विचार करायला लावतं. दुसरं म्हणजे मराठी रसिकांची जिज्ञासा जी असते ती जिज्ञासा भागवते आणि संवादाची भूक वाढवते. एकदा जिज्ञासा वाढली, ज्ञान वाढलं की लोकांना इतरांशी बोलावंसं वाटतं, हेही फार महत्त्वाचं. आणि तिसरं म्हणजे की मराठी साहित्य समृद्धी ही परिवर्तनाच्या अपेक्षा निर्माण करते, बदलाच्या अपेक्षा निर्माण करते, बदलाचं स्वागत करण्यासारखा मनाची पार्श्वभूमी तयार करते. आणि चौथं म्हणजे विकासोन्मुखता तयार करते. माणसांना असं वाटतं की आपला आणखीन विकास व्हायला हवा. यासाठी काय 3 उद्देश आपण मायबोलीच्या समोर ठेवलेले आहेत. तर पहिला उद्देश असा आहे की मराठी भाषेच्या संवर्धनाला हातभार लावणे. दुसरं म्हणजे मराठी साहित्याची आवड जोपासणे. आणि तिसरं म्हणजे मौलिक, वैचारिक आणखी ललित अशा दोन्ही प्रकारचं लेखन लोकांना करायला, विशेषतः मायबोलीच्या सभासदांना या प्रकारचं लेखन करायला उद्युक्त करणे आणि त्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे. मायबोली हे सर्व करते. मायबोलीची स्थापना होऊन आता जवळजवळ 12 वर्ष होऊन गेली.
काही महिला एकत्र आल्या आणि त्यांना असं वाटलं की आपण मराठीसाठी काही करायला पाहिजे. या त्यांच्या कल्पनेतून मायबोली स्थापन झाली आणि गेल्या 10-12 वर्षात मायबोलीनं लक्षणीय काम केलेलं आहे. इथल्या आम्ही मराठी राजभाषा दिन आणखी स्थापना दिन जो कालिदास दिनी येतो, हे दोन्ही दिवस मोठ्या प्रमाणावर ते सादर करतो आणि त्यासाठी विशेष कार्यक्रम हा फक्त मायबोलीच्याच सभासदांना नव्हे तर ब्रह्मांड परिसरातल्या सर्व रसिकांना तो सादर करतो. आतापर्यंत आमच्याकडे बरेच महनीय वक्ते येऊन गेलेले आहेत. प्रामुख्यानं नावच घ्यायची तर प्राध्यापक अशोक बागवे आले होते, प्रवीण दवणे येऊन गेले होते, त्याचप्रमाणे सिंधुताई सपकाळ सारख्या सामाजिक सेविका सुद्धा आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. त्यामुळं अशा प्रकारचे महत्त्वाचे कार्यक्रम आम्ही करत असतो. हे ब्रह्मांड परिसरातल्या सर्व रसिकांच्यासाठी खुले असतात. मायबोलीच्या सभासदांसाठी आमची मासिक सभा असते. या मासिक सभेमध्ये मायबोलीच्या सभासदांना आम्ही लेखनाला उद्युक्त करतो. त्यांनी लिहिलेल्या कथा, कविता किंवा प्रवास वर्णन अशा प्रकारचं जे काही वैचारिक वगैरे लेखन असेल ते आम्ही या मासिक सभेत सादर करतो आणि त्यावर साधक बाधक चर्चा करतो. परिसरामधल्या विद्यार्थ्यांना आपण मराठी भाषा अधिक त्यांना परिचित व्हावी, मराठी भाषेची ओळख व्हावी आणि त्यांनी मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी विद्यार्थ्यांसाठी आम्ही काही स्पर्धा घेतो. निबंध स्पर्धा घेतो किंवा कविता गायन स्पर्धा घेतो, पाठांतर स्पर्धा घेतो आणि त्यांना मराठीकडे अधिकाधिक त्यांनी लक्ष द्यावं, मराठी आपलीशी करावी अशा प्रकारचे कार्यक्रम करतो. एवढेच नव्हे तर आम्ही काही कुसुमाग्रज प्रतिष्ठाननं एक पुस्तकालय वाचनालय चालवलेलं आहे. त्याची एक पुस्तक पेटी पण आमच्याकडे असते आणि ते वाचनालय मायबोलीचे सभासद चालवतात. या प्रकारे मराठी साहित्याची आणखी मराठी संस्कृतीची सेवा जमेल तशी मायबोली ही सतत करत असते. आजच्या मराठी राजभाषा दिनी आम्ही एक कार्यक्रम योजलेला आहे, थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे. याची कल्पना अशी आहे की मायबोलीचे जे सभासद कविता वगैरे लिहितात त्या कवितांचाच एक नजराणा आपण कार्यक्रमाच्या रूपानं सादर करावा. तर यासाठी जीवन या विषयावर आम्ही कविता मागवल्या होत्या. बऱ्याच कवितांचा खूप मोठा पाऊस पडला. त्यातल्या निवडक कविता निवडून त्या सादर करण्याची जबाबदारी आम्ही प्रख्यात वक्त्या ज्योती शहाणे यांच्याकडे दिलेला आहे आणि ज्योती शहाणे या कविता वाचनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी यशस्वीरित्या केलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आजचा हा कार्यक्रम सुद्धा त्या अत्यंत यशस्वीप्रमाणे सादर करतील. तर आजच्या आमच्या या कवितेच्या कार्यक्रमाचं नाव आहे कविता आमच्या मायबोलीकरांच्या. आणि आता यापुढे मी ज्योती शहाणे यांना विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम आपल्या हाती घ्यावा. नमस्कार. नमस्कार. मराठी भाषा दिनानिमित्ताने आम्ही मायबोलीकर दरवर्षी काहीतरी एक वेगळा उपक्रम करतो, जेणेकरून मराठी भाषेवरचं आमचं प्रेम थोडंसं जाहीररित्या म्हणजे व्यक्त करत असतो. आणि त्याचबरोबर दर महिन्याला आमच्या ज्या सभा होतात, वाचनाच्या निमित्ताने ज्या चर्चा होतात, त्या आपल्या योग्य दिशेने चालू आहेत की नाही याचा एक अंदाज पण आम्ही घेत असतो. यावर्षी आम्ही असंच ठरवलं की आपण यावर्षीचा कार्यक्रम कविता किंवा काव्य या प्रकारावर करायचा. मग कविता म्हणजे किंवा काव्य म्हणजे काय, मग असं ठरवलं की आपल्याच सभासदांनी कविता करायच्या आणि त्याच्यावरती मग आपण कार्यक्रम बसवूया. तसंही ठरलं आणि मग विषय काय घ्यायचा अशी चर्चा झाल्यानंतर उहापोह होऊन मग जीवन किंवा आयुष्य हा विषय घ्यायचं ठरवलं आणि सगळ्यांना तसं सांगितलं. विषय सांगितल्यानंतर मग लगेच आमच्या इथे कविता करणारी किरण बर्डे, आशा दोंदे, सुहासिनी भालेराव, वैदेही जोशी, स्वाती चव्हाण, श्री अशोक धोपेश्वरकर सर, सुनीता हरकारे आणि उज्ज्वला सुरंगे ह्या सभासदांनी त्यांच्या कविता पाठवल्या देखील. कविता आल्या बऱ्याच, पण एवढ्या सगळ्या वाचल्या तर बराच वेळ लागेल, म्हणून मग त्यातल्या काही निवडक कविताच वाचायचं ठरवलं आणि त्या कवितांवरतीच आपण हा कार्यक्रम बसवायचा असं ठरलं. खरं म्हणजे ह्यातली सगळ्या कविता काही गेय आहेत असंही नाही आहे
किंवा कोणाला अगदी प्रत्येकाला त्याच्यातला यमक अनुप्रास काही साधलंय, म्हणजे खूप अगदी रिदम मध्येच काही म्हणता येते असं पण नाहीये. पण प्रत्येक कवितेचा आशय इतका चांगला आहे आणि मुख्य म्हणजे तो आशय मांडण्यासाठी जी त्यांना आस होती ना प्रत्येकाला, ती आम्हाला जास्त आवडली. आणि म्हणून मग त्या आशययुक्त कवितांवरती हा कार्यक्रम आम्ही बसवला, ज्याचं नाव आहे कविता आमची मायबोलीकरांची. कविता आमची मायबोलीकरांची. आता जीवन हा विषय दिलाय, मग जीवन म्हणजे नक्की काय, मग ते कोणाचं किंवा कसं, म्हणजे असे अनेक प्रश्न पडायला लागलेत. आणि मग जीवन म्हणजे नक्की काय, तर मग ह्या कवितेत पहिलं तिने सांगितलं की एक आपण असं म्हणतो की मानव जन्म हा 86 लक्ष योनींच्या नंतर मग मिळतो. मग त्या 86 लक्ष योनींच्या नंतर मानव जन्म मिळाल्यानंतर मग हे पुढचं जीवन सुरू होतं. अशा सगळ्या 86 लक्ष योनी नाहीत, पण त्यातल्या 2-3 योनींचं एक प्रातिनिधिक स्वरूप कसं असेल त्याच्यावरती ही छोटीशी पण मोठ्या अर्थाची कविता. पहिली कविता, फेरा. जन्म मृत्यूचा फिरतो फेरा. जन्म मृत्यूचा फिरतो फेरा, कधी मासा तरंगणारा, जलामध्ये विहरणारा, लव्हाळ्याला लुचलुचणारा, जन्म मृत्यूचा फिरतो फेरा. जन्म मृत्यूचा फिरतो फेरा, कधी बेडूक डरडरणारा, टुणटुण करीत लपणारा, पिलांसाठी पाण्यातून चिखलातही जाणारा, जन्म मृत्यूचा फिरतो फेरा. जन्म मृत्यूचा फिरतो फेरा, कधी फेरा खगहून विहरणारा, अवकाशाला गवसणी घालणारा, वृक्षलतांना गुज सांगणारा, जन्म मृत्यूचा फिरतो फेरा. जन्म मृत्यूचा फिरतो फेरा, कधी असे तो जंगल प्राणी, मुक्तविहारे रानो माळी, निसर्गाशी मैत्री अवघी, जन्म मृत्यूचा फिरतो फेरा. जीवजीवांच्या फेऱ्यामध्ये, जीवजीवांच्या फेऱ्यामध्ये कधी मिळतो मानव फेरा. जीवजीवांच्या फेऱ्यांमध्ये कधी मिळतो मानव फेरा, बुद्धिमतीने अवघे जग जिंकणारा, बुद्धिमतीने अवघे जग जिंकणारा. अर्थातच हा मानव फेरा, हा मानव जन्म जो मिळतो तो सगळ्यांपेक्षा निराळा का ठरतो, तर आहार निद्रा भय मैथून या गोष्टी सगळ्या प्राण्यांमध्ये कॉमन असतात. फक्त बुद्धी किंवा मती हे असं एकच वरदान आहे की जे मानव प्राण्याला मिळालेलं आहे. आणि म्हणूनच या आपल्या बुद्धीच्या मतीच्या जोरावरच तो आपल्या जीवनाचं गाणं करू शकतो, जीवन गाणं करतो. मग हे गायचं कसं गाणं, ते कसं रंगवायचं आहे आपण ह्या पुढच्या छोट्या कवितेत बघूया. जीवन गाणे. जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे, दुसऱ्यासाठी सदा झटावे, हवे नको ते त्यांचे पहावे, आनंदाने सामोरी जावे, जीवन गाणे गातच राहावे. जीवन गाणे गातच राहावे, बालकांसाठी काम करावे, निसर्गाचे नियम पाळावे, त्या पिढीला शहाणे करावे, जीवन गाणे गातच राहावे. जीवन गाणे गातच राहावे, मोहपाशात कधी न गुंतवावे, मायाजालात फार न रमवावे, समृद्ध जीवनही जगावे, जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे. सगळ्यांसाठी बालकांसाठी काम करून शिवाय मोहपाशात न गुंतवता त्यातनं सुटायचंय असा एक मोठा आशय या कवितेतनं दिसतो. आणि हे गाणं आपल्याला गायचंय. ही कविता वाचताना आपल्याला ते एक जुनं गाणं नक्की आठवत असेल की ते जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून सारे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे. खरोखरच आहे, एकदा ह्या रंगपटावर आपण एंट्री घेतली की ते गाणं मग गायलाच लागतं आपल्याला. मग हे गाणं जर गायलं आपण, संगीत जेव्हा आपण म्हणतो जीवन संगीत गातोय, जीवन गाणं गातोय, तर मग त्याच्यात त्या गाण्यात ताना हरकती आल्यातच. काही ताना माणूस अगदी सहज गाऊन जातो, पण काही हरकती घ्यायला मात्र खूप कष्ट करायला लागतात. ते कष्टसाध्यच असतात. कधी कधी अशा दमछाकही होते. अशा ताना हरकती घेऊन जो योग्य वेळी समेवर येतो तो चांगला गायक. तसंच आयुष्यातल्या ताना हरकती म्हणजे कठीण प्रसंग, आनंदाचे प्रसंग जो अतिशय स्थितप्रज्ञपणे म्हणजे जगू शकतो, त्याला एक चांगलं जीवन जगता आलं असं आपण म्हणू शकतो. जसा तो खरा गायक समेवर योग्य वेळी येणारा, तसंच हे सगळं सहजपणे साधून पुढचा मार्ग आक्रमणारा तो खरा जीवन साधक. आता ह्या पुढच्या कवितेत आपण ह्या जीवनातल्या ताना आणि हरकती काय असतात, कशा असतात त्या बघूया. नरजन्म. मानव योनीत जन्म मिळायचा, मानव योनीत जन्म मिळायचा तर नक्की पूर्वसंचित हवे असते. कुणी कधी कुठे जन्मायचे म्हणे, आधीच कोणी सटवी लिहून ठेवते. आता जन्म झाला, जन्मल्यानंतर खुदू खुदू हसायचे, जन्मल्यानंतर खुदू खुदू हसायचे, कधी टक लावून डोळ्यात पाहायचे, कधी थोडं थोडं रडायचं सुद्धा, खेळत बागडत मोठं व्हायचं.
एके दिनी बालहट्ट करायचा. एके दिनी बालहट्ट करायचा, पूर्णचंद्र नभीचा मागायचा, चंद्रासह आरसा दिल्यानंतर मोर पिसाऱ्याचा हट्ट करायचा. शाळेत जातो सांगून गणवेश मागायचा, कंपास पेटी हरवल्यावर मार खायचा, पुस्तक फाटलं म्हणून ताईवर रुसायचं, काठावर पास होतो पेढा मागायचा. दिवटा म्हटलं तरी कॉलेज जॉईन करायचं. दिवटा म्हटलं तरी कॉलेज जॉईन करायचं, मागल्या बाकावरून कागदी बाण फेकायचा, मिसला लागलं तर सॉरी म्हणायचं आणि टक लावून हवा तो चेहरा पाहत बसायचं. पण हे चांगले आश्रम लगेचच आटोपतात. चांगले आश्रम लगेचच आटोपतात का, कधी अन कधी संपले ते कळतच नाही. डिग्री मिळते बाप्पा कशी तरी, पण नोकरीशिवाय छोकरी पटतच नाही. सुरुवातच असते खूप खूप खडतर. सुरुवातच असते खूप खूप खडतर. संसार असतो बाबा महाकठीण. नंतरचे थोडेफार दिवस सुसह्य, कारण सवयीने मग वीट मऊ दगड कठीण. काय सांगू बाबा संसाराचा डंका, काय सांगू बाबा संसाराचा डंका. रावाचा कधीच बनतो बिचारा रंका, रावाचा कधीच बनतो बिचारा रंका. बघितल्यात ना आता ह्या ताना आणि हरकती. म्हणजे काही काही ताना अगदी सहज घेतल्या त्यांनी. रडणं, हट्ट करणं, कागदी बाण मारणं, कॉलेजला जाणं, गणवेश फाटला म्हणून सांगणं, ताईवर रुसणं. पण काही हरकती म्हणजे संसार रागाच्या हरकती मात्र त्यांना कठीण वाटतात, कठीण असतात. आणि त्या कठीणच होणार, कारण हा रंकाचा राव झालेला असतो आता. आणि रंकाचा राव दुसऱ्या अर्थाने सुद्धा मी म्हणू शकते, कारण तो जो परमात्मा असतो, जो शिव असतो, तो जीवाच्या रूपाने जेव्हा अवतरतो तो रावाचा रंकच नाही का होत. पण ह्या परमेश्वराला, ह्या आत्म्याला, ह्या परमात्म्याला आपल्या शरीरात राहावंसं तर वाटलं पाहिजे ना. मग हे वाटेल कसं त्याला राहण्यात, किंवा ह्या शरीरात राहून तो चांगल्या तऱ्हेने काम कसं करू शकेल. त्याच्यासाठी आत आपल्याला आपली गोडी ओतायला लागते. या जीवन जगण्याचा सुद्धा एक छंद लागायला लागतो. आणि मग तो छंद लागला की मग वार्धक्याची भीती राहत नाही आणि मृत्यूची पण नाही राहत. मग त्या मृत्यूला सुद्धा आपण ये बाबा मृत्यू तुझ्या वेळेत तू ये असं आमंत्रण देऊ शकतो. आणि मग कसलीच व्यथा आणि काळजीच शिल्लक राहत नाही, ना म्हातारपणाची ना मृत्यूची. कसं ते आपण ह्या पुढच्या कवितेत बघूया. व्यथा कशाची, व्यथा कशाची. हे जन्मा राजा सखया, हे जन्मा राजा सखया, मज तुझा लागला छंद. हे जन्मा राजा सखया, मज तुझा लागला छंद. विसरले जगाला साऱ्या, मोहात तुझ्या मी दंग. बाल्यात लाभले सौख्य, बाल्यात लाभले सौख्य, शैशवातही थोडे नव्हते. कौमारी प्रश्न अनेक, आकांतच करीत होते. हे सारे सरले अलगद, हे सारे सरले अलगद. मी तरुणी झाले तेव्हा, स्वप्नांनी जीवन फुलले, मधुमास मनी भरलेला. संसारी अनेक सारी, कर्तव्ये देती हाक. संसारी अनेक सारी, कर्तव्ये देती हाक. कित्येक लोटली वर्षे, ओढीत रथाचे चाक. संकटात ना कधी हरले, संकटात ना कधी हरले, सौख्यात परी मोहरले. पट संसाराचा जिंकून, झोकातच जीवन जगले. पौर्णिमा बहरली रोज, पौर्णिमा बहरली रोज. माझी या तृप्त मनात, हृदयही नाहून निघते, सुखदशा चंद्रकिरणात. पण व्यथा कशाची कधीतरी, डोकावे हळूच मधून. पण व्यथा कशाची कधीतरी, डोकावे हळूच मधून. सांजेची चाहुल जन्मा, ही पुढे पुढे ठाकली सजून. गेलेल्या आयुष्याची ही अशीच हो भरपाई, गेलेल्या आयुष्याची ही अशीच हो भरपाई. वार्धक्य तुझेही स्वागत, मरणाची नाही घाई. सोडवून सारे पाश, नियतीचे राखून भान. ये मृत्यू तुझ्याच वेगे, कधी करू नको अपमान, कधी करू नको अपमान. तर अशी ही सगळ्या संसारातले कष्ट, सगळे ताणेबाणे सगळे सहन करून त्याच्यावरही ती जिंकते. तिला कशाची व्यथा नाही, कारण आता तिला काळजी सुद्धा नाही, भीती सुद्धा उरलेली नाहीये, कारण आपण संकटावरती मात करू शकतो हे तिला कळलेलं आहे. पण ही अशी निर्भय झालेली तिला सुद्धा एक व्यथा छळू शकते. म्हणजे जरी वार्धक्याची वगैरे सगळ्यांना कॉमन असली तरी त्याच्यातल्या तिला, जेव्हा ती तिची भूमिका करते तेव्हा तिला एखादी गोष्ट समाजातली खुपते, त्याची व्यथा तिला जाणवते. आणि तीच व्यथा म्हणजे हुंडा पद्धत. अर्थात हुंडा पद्धती आत्ता अस्तित्वात नाही किंवा कमी झाली असं पण म्हणू शकतो, पण तरीही अनेक छुप्या प्रकारे ती अस्तित्वात आहेच. नाहीतर रोज पेपरला तिच्या मरणाच्या बातम्या वेगवेगळ्या प्रकारे आल्याच नसत्या. आपण टी व्हीवर बघतो, पेपरला वाचतो, तिच्या मरणाच्या बातम्या ह्या अजूनही आहेतच. आणि म्हणूनच आता त्या स्त्रीने काय करायला हवं, त्या स्त्रीने कोणती आहुती द्यायला हवी, तिने कसं जगायला हवं,
म्हणजे संसारात कायम आहुतीच द्यायला पाहिजे का? रथाचं एक चाक ओढताना तिची दमछाक होतीये का? मग ही आहुती तिने का कशी द्यायची किंवा ती द्यायची की नाही, हे सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं पुढच्या कवितेत आहेत. कवितेचं नाव आहे आहुती. रोज उठून तू मनाची, रोज उठून तू मनाची, का देते ग आहुती? जन्म तुला मानवाचा मिळाला म्हणून. रोज उठून तू मनाची, का देते ग आहुती? जन्म तुला मानवाचा मिळाला म्हणून. सत्कार्यासाठी दे ग तुझी आहुती, सत्कार्यासाठी दे ग तुझी आहुती. बहुत जणांनी स्वातंत्र्यास्तव दिली देहाची आहुती. स्वातंत्र्याचा लाभ दुजास्तव, देह अर्पिला आपुला त्यास्तव. आणि तू तू फक्त हुंड्यासाठी का जिजविशी आपुल्या तनुला? हो शूर हो, हो शूर हो, निर्भय हो, सत्कार्यासाठी सिद्ध हो. नको करू शरीराचा नाश, मनाचा कोणमारा. तुझ्यासारख्या भगिनींसाठी, हुंड्यासाठी जळणाऱ्यांसाठी सिद्ध हो निर्भयपणे. सिद्ध हो निर्भयपणे. आपल्या अनुभवातून त्यांना निर्भयतेचे दे ग धडे. सांग त्यांना फुकट जळून जाऊ नका ग. हुंड्यासाठी देहाची आता आहुती देऊ नका ग. कणाकणानं देह झिजवणी, पीडित भगिनींना धीर देऊनी, जीवन सार्थकी लावा. कणाकणाने देह झिजवणी, पीडित भगिनींसाठी धीर देऊनी, जीवन सार्थकी लावा. हीच असे खरी आहुती, हीच असे खरी आहुती. खरोखर आहे. म्हणजे आता तुम्ही तुमच्या स्वतःकडे बघण्यापेक्षा तुम्ही आता आजूबाजूला जर तुमच्यासारखे असे बळी जात असतील, हुंड्यासाठी आहुती पडत असतील, किंवा दुसऱ्या कुठच्या कारणाने जर तुझ्यावरती अन्याय होत असेल, तर तुम्ही तिच्यासाठी खंबीरपणे उभे राहा. तुम्हाला जो काही अनुभव आलाय त्या अनुभवातनं शहाणं होऊन तुम्ही तिला धीर द्या. हा चांगला आशावाद आणि हा एक चांगली शिकवण ह्या कवितेतनं आपल्याला बघायला मिळते. पण हे पीडित किंवा शोषित म्हणजे नक्की असतं कोण? कोणाला धीर देणार आपण? शोषितांना किंवा पीडितांना किंवा ज्यांना त्रास होतो त्यांना. मग हे कोण असतात त्रास होणारे? आपल्यातलेच असतात ना ही लोक, आपल्यातलेच असतात या बायका, मुली, मुलं सगळेजणी. पण ह्यांच्यासाठी जीवन यज्ञाची आहुती द्यायची म्हणजे काय विशेष आपण करतो का? तर नाही. कारण हा आपल्या समाजाचा एक भाग आहे. आपला समाज जिथे आपण राहतो किंवा ज्या समाजामुळे आपल्याला अस्तित्व निर्माण होतं, ज्या समाजाच्या आधाराने आपण राहू शकतो, हा समाज हा आपलाच असतो. मग अशांना मदत करणं, अशांसाठी आहुती देणं हे योग्य आहे. मग हा समाज नक्की कसा असतो? काय असतं समाजाचं भान? कसं असतं समाज जीवन? आपण आता हे पुढच्या कवितेत बघूया. समाज जीवन. प्राण आहे म्हणून तन आहे, प्राण आहे म्हणून तन आहे, तन आहे म्हणून मन आहे, मन आहे म्हणून जन आहे, जन आहे म्हणून समाज आहे, जन आहे म्हणून समाज आहे, समाज आहे म्हणून रिवाज आहे, रिवाज आहे म्हणून साज आहे, साज आहे म्हणून राज आहे, जीवनात राज आहे म्हणून आनंद आहे, आनंद आहे म्हणून सृष्टीत रंग आहे, रंग आहे म्हणून सुगंध आहे, सुगंध आहे म्हणून मन धुंद आहे, मन धुंद आहे म्हणून प्रेमात दंग आहे, प्रेम आहे म्हणून संग आहे, संग आहे म्हणून परिवार आहे, परिवार आहे म्हणून माणुसकी आहे, माणुसकी आहे म्हणून जीवाभावाचं नातं आहे, जीवाभावाचं नातं आहे म्हणून समाजात भान आहे आणि समाजात मान आहे, आणि मान आहे म्हणून जीवनात शान आहे, आणि जीवनात शान आहे म्हणून समाजाचं भान आहे, म्हणून समाजाचं भान आहे. फक्त ही शेवटची ओळ मला उलटी करावीशी वाटते की मला समाजाचं भान आहे म्हणून जीवनात शान आहे. कारण जर मला भान नसेल तर मला शान कशी मिरवता येईल? मला कोण ह्या जीवनात मान देईल? आणि प्रत्येक गोष्ट कशी एकमेकावर अवलंबून आहे. सुगंध, आनंद, मन, परिवार, कुटुंब, मान, पान, समाज ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि म्हणूनच हे सामाजिक भान जर आम्ही ठेवलं तर समाजातली शान आणि मान आमचं वाढणार आहे. हे समाजातलं भान जेव्हा वाढतं, जेव्हा आपण सामाजिक भान जगायला लागतो, तेव्हाच मग आपलं व्यक्तिगत जीवन सुद्धा सुरळीत चालतं. कारण आपण विचार करून वागत असतो. दुसऱ्यांच्या हिताचा विचार जेव्हा प्रत्येक जण करू लागतो, तेव्हा अर्थातच दुसऱ्या कोणाच्या तरी विचारात आपला विचार असतोच. आपलं चांगलं होण्याचा विचार तोही करू शकतो. आणि म्हणूनच हे जीवन एकातर्फे सुरळीत चालायला लागतं जर प्रत्येकाने समाजभान ठेवलं तर. पण ह्या सुरळीत चाललेल्या समाजाला सुद्धा कधीतरी हलवून टाकणाऱ्या घटना घडतात. एखादा धक्का इतक्या जोरात बसतो की सगळं जीवन ते उलथापालथ होऊन जाते, सगळं उलट सुलट होतं. मग कधी ती नैसर्गिक आपत्ती असते तर कधी अतिशय मानव निर्मित भयंकर संहार असतो. या धक्क्यातून मग सावरताना
आपल्याला प्रयत्नांची शिकस्त करायला लागते. आणि मग ही प्रयत्नांची शिकस्त करताना सुद्धा, त्या प्रयत्न करत असताना किंवा शिकस्त केल्यानंतर ह्या संपूर्ण प्रसंग आपल्याला एक धडा शिकवून जातो. कसं जगायचं, काय करायचं, म्हणजे काय केल्यानंतर काय होणार नाही किंवा काय होईल. तर आपण आता हा कोणता धडा त्यातून घेणार आहोत? कारण आत्ताच आपण एका भयंकर नैसर्गिक आपत्तीतून किंवा म्हणू चीन निर्मित आपत्तीतून जात आहोत. पण ह्या आपत्तीतून आपण काय शिकलो किंवा आपण काय धडा घेतला हे ह्या पुढच्या कवितेत खूप छान सांगितलंय. आपण बघूया धडा. शाळा कॉलेजात जाऊन शिक्षण घेतलं. शाळा कॉलेजात जाऊन शिक्षण घेतलं, अभ्यास खूप केला, पण जीवनाचा खरा धडा तर आम्हाला या करोनानेच दिला. विज्ञानाने खूप प्रगती केली आहे म्हणत गर्वाने उंच आम्ही उडलो. विज्ञानाने खूप प्रगती केली आहे म्हणत गर्वाने उंच आम्ही उडलो. अहो, तोंड लपवायची वेळ आली, म्हणजे आता खरोखरच मास्क लावून फिरतोय. तोंड लपवायची वेळ आली, धपकन तोंडावरच तर पडलो. हातपाय धू कपडे बदल ऐकणे कटकट वाटत असे आईची. हातपाय धू कपडे बदल ऐकणे कटकट वाटत असे आईची. पण आता निमूटपणे ते सारे करतो, कारण भीती आहे ना आपल्या जीवाची. रोज व्यायाम करा, रामरक्षा म्हणा, कंटाळा येत असे भारी. रोज व्यायाम करा, रामरक्षा म्हणा, कंटाळा येत असे भारी. अहो, पण रोगांशी ठामपणे लढण्यासाठी हीच तर खरी तनमनाची तयारी. मॉडर्न म्हणून मिरवण्यासाठी आम्ही जुने मोडीत टाकून दिले. मॉडर्न म्हणून मिरवण्यासाठी आम्ही जुने मोडीत टाकून दिले. तांब्याचे गुणधर्म, मंत्रोच्चाराची शक्ती आता शास्त्रानेच आहे सिद्ध केले. एक ना दोन अशा अनेक गोष्टी येत आहेत ना आता सामोरी. एक ना दोन अशा अनेक गोष्टी आता येत आहेत ना सामोरी. आपलंच कुठेतरी चुकतंय, हळूहळू पटतंय ना अंतरी. अहो, जुने नवे काहीही असू दे, जुने नवे काहीही असो दे, डोळसपणाने आपण ते स्वीकारूया. चला तर मग आता आपण सारे सुखी निरोगी जीवन जगूया. सुखी निरोगी जीवन जगूया. चला तर मग आता आपण सारे सुखी निरोगी जीवन जगूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, ही आमचीच प्रार्थना आहे. सगळेजण सुखी होऊ देत आणि सगळे निरोगी आयुष्य जगू देत, ही आमची प्रार्थना, ही वैश्विक प्रार्थना आहे. सगळ्या जुन्या नवीन ज्याच्यात जे चांगलं आहे ते आपण घेऊ. हा धडा या रोगाने आपल्याला दिला आणि आपण सगळे मिळून कसे सुखी आणि आनंदी होऊ ते ह्या करोनाने आपल्याला शिकवलं. हे करण्यासाठी किंवा हे शांत आणि निरोगी किंवा सुखी आयुष्य जगण्यासाठी आणखीन एका गोष्टीची सुद्धा गरज भासू शकते, आणि ते म्हणजे बंधन. बंधन म्हणजे अमुक एक गोष्ट करू नका असं नाही, तर ती कशी करा, किंवा स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही ना एवढं तरी बघा. मग नुसतं स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणून घोकण्यात काहीच अर्थ नाही. तो कधीही स्वैराचाराकडे ते जाऊ शकतं. तसं होऊ नये म्हणून मग बंधन कोणकोणत्या गोष्टींवर घालायचं, अजिबात खूप यादी या कवितेत दिलेली नाहीये. फक्त 2-3च गोष्टी सांगितल्या आहेत. पण त्याच्यावरती जरी बंधन पाळलं तरी आपण खूप चांगल्या तऱ्हेने जीवन जगू शकू असं मला वाटतं. महत्वाच्या 2-3 गोष्टी तिने या कवितेत सांगितल्या. कवितेचं नाव आहे बंधन. बंधन असावे मनावर, बंधन असावे मनावर सद्वृत्तीने जगण्याचे. बंधन असावे मनावर सद्वृत्तीने जगण्याचे. बंधन असावे जिभेवर अति न खाण्याचे. बंधन असावे वाचेवर दुसऱ्याचे मन न दुखवण्याचे. 3च गोष्टी महत्वाच्या आहेत. बंधन असावे मनावर सद्वृत्तीने जगण्याचे. बंधन असावे जिभेवर अति न खाण्याचे. बंधन असावे वाचेवर दुसऱ्याचे मन न दुखवण्याचे. पहाटेची पक्ष्यांची किलबिल मुक्त वातावरणात मन आल्हादतं. अहो, पहाटेच्या पक्ष्यांची किलबिलीत मुक्त वातावरणात मन आल्हादतं. बंधमुक्त जीवन हरणीसारखं जगण्या मन सुखावतं. स्वैर जीवन जगताना कधीतरी स्वैराचारही खुणावतं. पण बंधनात जीवन जगता मन दुःखी, बंधनात जीवन जगता मन दुःखी तरीही आदरणीय ठरतं, तरीही आदरणीय ठरतं. किती चांगलं आहे बघा. थोडंसं मन दुःखी कष्टी होईल, पण आपलं वागणं आपण बंधनात जर जगलो तर ते दुसऱ्यांना आदरणीय अनुकरणीय ठरू शकेल. दुसरे आपल्याकडे आदराने बघतील, कारण आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी काही बंधनं स्वीकारून जगतो तेव्हा आपला आदर्श त्यांच्या पुढे ठरतो. आणि मग दुसऱ्याला आदरणीय म्हणून जगणं हे केव्हाही चांगलं नाही का? स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये इतपत बंधन आवश्यक आहे, मान्य मला. पण अतिबंधन, सारख्या सारख्या बंधनात कुणी राहणार नाही, हे तेवढंच खरं नाही का? मग हे बंधन कमी कसं होईल किंवा कमी केव्हा राहील? तर एकाच वेळी राहू शकतं. जर पुढे काहीतरी चांगलं घडणार आहे अशी आशा असेल तर मग माणूस ही बंधनं स्वीकारू शकतो.
मग ह्या बंधनात थोडा काळ राहायला मी स्वीकारू शकेन. कायम आयुष्यभर मी एकटीने बंधन पाळणं मला शक्य नसतं. पण जेव्हा मी स्वतःचा विचार करेन तेव्हा मग आता हे मी पाळल्यानंतर पुढे मला आयुष्य सुखद आहे. मग त्या आशेवरती माणूस जगतो. आणि ती आशा म्हणजेच पॉझिटिव्ह थिंकिंग, म्हणजेच तुम्ही कसं चांगल्या तऱ्हेने जीवन जगा, त्या जीवनाचं संगीत कसं करा, अशा तऱ्हेने ही नवीन पिढीला उत्साह देणारी आणि जुन्या पिढीला आमच्यासारख्यांना धीर देणारी अशी ही कविता, आशा देणारी, धीर देणारी जीवन संगीत. आस ठेव जगण्याची, आस ठेव जगण्याची जीवनातल्या उमेदीची, आस ठेव जगण्याची जीवनातल्या उमेदीची, लहरत राहो उर्मी हृदयी उत्साहाच्या कारंजाची. हर्षाने आणि जल्लोषाने चाल वाट तू उत्कर्षाची, हर्षाने आणि जल्लोषाने चाल वाट तू उत्कर्षाची, काजळलेल्या आयुष्यावर फुंकर घाली प्रयत्नांची. होईल सारे शाश्वत जगणे, होईल सारे शाश्वत जगणे काळाची उलटून पाने. आणि मग काय होईल? बोथट होतील निगृर्ण जखमा, बोथट होतील निगृर्ण जखमा, भरून येतील दुर्दैवी खपल्या. काळ असे जगण्याचे वैभव, काळ असे जगण्याचे वैभव, जीवनाचे अमूल्य साधन, सोबत घेऊन अनुभव अगणित, जगण्याचे मग व्हावे संगीत, जगण्याचे मग व्हावे संगीत. आपण जर पॉझिटिव्ह राहिलो, आशावादी राहिलो, तरच या जीवनाचं मग संगीत होऊ शकतं. आणि अर्थातच काळ हे प्रत्येक गोष्टीला औषध आहेच. कारण दुःखी माणसाला त्याला सुखाकडे नेणारा किंवा सुखाची आशा दाखवणारा, दुःखावर फुंकर घालणारा ही काळच. आणि जर सुखाने एखाद्याला माज आला असेल तर त्याला योग्य तो धडा शिकवणारा सुद्धा काळच असतो. पण हे जीवनाचे जे अनेक अनुभव काळ आपल्याला देत असतो, त्याने हे जीवन मग समृद्ध बनतं. अनेकानेक अनुभव आपल्याला येत राहतात आणि मग समजतं आपल्याला की आपल्या संकट काळी, आपल्याला डगमगत्या काळी आपल्याला साथ देणारा कोणीतरी मागे आहेच. त्याच्यासाठी मग भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा सारखा एक विश्वास आपल्याला निसर्गातनं सुद्धा मिळत असतो. स्वामी तर देतातच, पण तरी सुद्धा आणखी निसर्गातल्या गोष्टींकडनं सुद्धा प्रत्येक संकटात कोण आपल्या पाठीशी आहे असा विश्वास आणि अनुभव आपल्याला मिळतो. अनुभव कसा मिळतो हे पुढच्या कवितेतच बघूया तुम्ही. पुढची कविता आहे, मी आहे ना. घुसमटत्या क्षणांना जीवन म्हणे मी आहे ना, घुसमटत्या क्षणांना जीवन म्हणे मी आहे ना, वितळता सावल्या या दीप म्हणे मी आहे ना. विखुरती स्वप्ने कधी, विखुरती स्वप्ने कधी आस बोले मी आहे ना, डगमगत्या पावला श्वास बोले मी आहे ना. मावळता दिनकर, मावळता दिनकर चांदणीमध्ये मी आहे ना, हरवतात सूर नभी नादवदे मी आहे ना. फुटतात लाटाउरी, फुटतात लाटाउरी वदे किनारा मी आहे ना, विरता हा शब्द जरी हृदय अर्थ वदे मी आहे ना, मी आहे ना, मी आहे ना. खरोखरच कसा अनुभव येईल तुम्हाला? हे शब्द जरी विरले, अगदी आजचा माझ्या कार्यक्रमातले सगळे शब्द तरी तुम्ही विरून गेला, तरी हा अर्थ तुमच्या हृदयात कायम कोरलेला राहील. अशाच प्रत्येक क्षणाची, प्रत्येकाने केलेल्या मदतीची, प्रत्येकाने दिलेल्या पाठिंब्याची आठवण आणि अनुभव आपल्याला ह्या जीवनात येतच असते. आता प्रश्न पडतो की ह्या अंधारातून डगमगत्या आयुष्यातून जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला विश्वास आता निर्माण झालेला असतो की प्रत्येक क्षणाला आपल्या मागे कोणीतरी आहे. अंधार झाला तरी दीप आहे, सूर्य गेला तरी चांदणी आहे, किनारा आहे, श्वास आहे. हे जे जोवर चालू आहेत ह्या गोष्टी, तोवर आपल्याला जीवन जगणं सहज शक्य आहे. आणि मग ह्या आशेवर, ह्या विश्वासावरच मग आपण पुढे पुढे जात असतो, जीवनाचं सुरेल संगीत बनवत असतो आणि मग आपलं जीवन मंगलमय होत असतं. कसं ते आपण ह्या पुढच्या कवितेत बघूया. जीवन आशा. इथेही परत जीवनाचा आशावाद, पॉझिटिव्ह थिंकिंग, जीवनाशी सुसंवाद कसा साधायचा, सुसंवाद साधण्यापेक्षा सुद्धा समरस कसं व्हायचं हे जास्त चांगलं सांगितलंय असं मला वाटतं. पुढची कविता, जीवन आशा. लाटा मागुनी लाटा उठती, लाटा मागुनी लाटा उठती, सागर तीरी जाती फुटुनी, फेसाळत ज्या होत्या हासुनी, अशा कशा त्या गेल्या विरुनी. ऐक जिवारे तुझेच गाणे, ऐक जिवारे तुझेच गाणे, असे जोवरी तुझे हासणे, तोवरी तुझला नच काही उणे. असे जोवरी तुझे हासणे, तोवरी तुझला नच काही उणे. सारे मंगल मंगल जगणे, हसणे जोवर तोवर सुंदर, हसणे जोवर तोवर सुंदर, अस्तित्वाला अर्थ खरोखर.
पण आळस जेव्हा डोकाविल वर, आत्मा मानिल नकोच हे घर. म्हणून धरी रे मनात धीरा, म्हणून धरी रे मनात धीरा, दुःख निराशा नसू दे थारा. जेथे वसते सदैव आशा, ऐसे हे घर सोडवेल का ईशा, ऐसे हे घर सोडवेल का ईशा. थोडक्यात, आळस नैराश्य जिथे असेल तिथे तो आत्मा, तो परमात्मा तुमच्या शरीराद्वारे चांगलं काम करूच शकणार नाही. त्याला ह्या शरीरामार्फत ही वस्त्र धारण केल्यानंतर ह्याच्यातनं काही करू नये असं वाटेल. पण जर तुम्ही हसत हसत नेलं, सहज कौशल्याने तुमचं हे जीवन पार पाडलं, तर मग मात्र त्या ईशाला, त्या परमेशाला सुद्धा हे घर सोडावंसं वाटणार नाही. तुमच्या ह्या देहामार्फत, तुमच्या ह्या त्याने घातलेल्या कपड्यांमार्फत तो अतिशय चांगल्या तऱ्हेने तुमचं जीवन सफल करेल आणि तुमचं जीवन म्हणून एक आदर्श घडवेल. म्हणूनच हे जीवन चांगलं व्हावं, त्या परमात्म्याला आपला देह सुद्धा सोडू नये असं वाटावा, असं जगणं हे योग्य खरं. पण हा देह सोडणं म्हणजे काय? कारण मग ह्या क्षणी आपल्याला एखाद्या वेळेस मी कोण हा प्रश्न पडू शकतो. जेव्हा मी म्हणते की हा देह सोडावासा वाटू नये, ईश्वराला घर सोडावंसं वाटू नये, जेव्हा असं पहिल्या कवितेत बघतो, तेव्हाच मग लक्षात येतं की अरे, हा देह मला केव्हा तरी सोडायचा आहे, मला जायचं आहे. मग मी नक्की कोण? आणि मग ह्या मीच्या प्रवासाला आपण निघालेलो असतो. आणि मग हा मीचा प्रवास कुठे संपतो, कसा संपतो, ते आपण आता ह्या शेवटच्या कवितेत बघूया. भूमिका. आयुष्यभर चढवत राहणे, आयुष्यभर चढवत राहणे, मनावर चेहऱ्यावर अनेक मुखवटे. आयुष्यभर चढवत राहणे, मनावर चेहऱ्यावर अनेक मुखवटे, विचारांचे, नात्यांचे, प्रथांचे, बऱ्याच काही आवश्यक अनावश्यक गोष्टींचे. तालमीही रंगत जातात उत्तरोत्तर, तालमीही रंगत जातात उत्तरोत्तर, रंगून जातो अभिनय. भूमिकेत समरसून, एकतान एकजीव होऊन, जगत राहतो जीव कायम त्या त्या भूमिकेत हरवून. पण एक क्षण असा येतो, पण एक क्षण असा येतो, एक एक भूमिका वितळू लागते. पण एक क्षण असा येतो, एक एक भूमिका वितळू लागते. फिकट होतात चेहऱ्यावरचे रंग, गळू लागतं एक एक कवच, आवरण देहावरलं मनावरलं. आणि मग लख्ख उजळतो कानाकोपरा, लख्ख उजळतो कानाकोपरा, आतून आणि बाहेरून. आणि मग काय लक्षात येतं? अरे, हा तर फिरता रंगमंच, अरे हा तर फिरता रंगमंच अनंत जन्मींचा. मग मी खरा कोण? राहतात डाचत प्रश्न अगणित, तसंच अनुत्तरित. उत्तरांच्या शोधात नादात नकळतच सुरू होते पुन्हा एक नवीन भूमिका. तोच रंगमंच, तेच रंग, लीलया वावरणारा मी, तोच नट, फक्त नवा वस्त्रपट, फक्त नवा वस्त्रपट, फक्त नवा वस्त्रपट. हेच जीवन, हेच जीवन गाणं, हेच आयुष्य. पुनरपि जननम पुनरपि मरणम. जीवनातलं संगीत नाट्य आता उमगलेलं असतं. नक्की मी कोण मग? बालपणातला, कुमारवयातला, तारुण्यातला की म्हातारपणातला? ह्या जन्मातला मी खरा की गेल्या जन्मातला मी खरा की ह्याच्या पुढच्या येणाऱ्या जन्मातला मी खरा? माझा म्हणजे मुखवटा सुद्धा नक्की कोणता खरा? स्त्रीचा, पुरुषाचा, पक्षाचा, जंगलाच्या वाघाचा की कोणाचा? सगळंच कोडं असतं. आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला मी परत परत नवीन मुखवटे धारण करून, नवीन वस्त्र धारण करून परत परत या रंगपटावर उत्तीर्ण होतो. वासांसी जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देही. ह्यानुसार परत नवीन मुखवटे धारण करून ह्या जगाच्या रंगपटावर अवतीर्ण होतो. पहिल्या कवितेप्रमाणे परत मग मासा, बेडूक, पक्षी, वाघ आणि परत मानव असाच जीवनाचा शोध सुरू करत राहतो. परत कविता, परत हाच असाच कार्यक्रम. तेव्हा परत भेटूया, परत कधीतरी ह्याच रंगपटावर असाच कवितांचा कार्यक्रम घेऊन, फक्त नवीन भूमिका आणि नवीन वस्त्रपट लिहून. धन्यवाद. विश्वात्मके देवे, येणे वाव्यज्ञे तोषावे, तोषोनी मजल्यावे, पसाय दानहे. जे खरांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवाचे, दुरितांचे दिव्य जाओ. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात
आळी अनवरत भूमंडळी भेट तू होता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईनी लोकी भजितो आदि पुरुखी अखंडित आणि रंतोपजीविये विशेषी योगिये दृष्टादृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान कसाओ येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला